नमस्कार मंडळी, मी उमा दत्तात्रय पाटील. आज आपण अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रंग भरले आहेत. चित्रकलेद्वारे सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढवणारे एक अनुभवी कला शिक्षक आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर, कृपया आपला परिचय द्या. मी दत्तात्रय खंडू वाघे पाटील. तुम्ही चित्रकला शिक्षक म्हणून किती वर्षापासून काम करत आहात? मला आता जवळजवळ 28 वर्ष पूर्ण झाले आहे. हे क्षेत्र निवडण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? मी लहानपणी ज्या गावात राहत होतो, केलोड माझं गाव, त्या गावामध्ये एक चित्रकला शिक्षक होते, रामनाथ लभारकर सर. ते माझ्या गल्लीमध्ये राहायचे आणि ते गल्लीमध्ये राहत असल्यामुळे त्यांचा मुलगा माझा मित्र होता. त्याच्यामुळे माझं जाणं त्यांच्या घरी होतं. ते दररोज एक चित्र काढायचे आणि मलाही असं वाटायचं की आपण सुद्धा मला चित्रकला काही येत नव्हती. ते चित्र ज्यावेळेस ते काढत होते त्यावेळेस मला वाटायचं सर, अरे मला सुद्धा सरांसारखं चित्र जमलं पाहिजे आणि म्हणून मला आवड निर्माण झाली. तुमच्या बालपणातील पहिले चित्र तुम्हाला आठवतं? हो, मला आठवतं ना. तुम्ही ते चित्र सांगू शकाल? हो, मी बैलाचं चित्र म्हणजे प्राण्याचं चित्र काढलं होतं. चित्रकला तुमच्यासाठी फक्त विषय आहे की भावना? भावना. तुम्ही त्या भावनेला कोणत्या शब्दांमध्ये सांगू शकता? भावना मी याच्याकरता असं म्हटलो की आपल्याला सगळ्या भाषा येत नाही आणि समोरच्यालाही सर्व भाषा येत नाही, परंतु चित्र एक असं असतं, चित्रकला ही भाषा आहे आणि ती भाषा अशी आहे की मी जर एखादं चित्र काढलं तर ते सगळ्यांना कळेल हे याचं चित्र आहे, त्याचं चित्र आहे. कुणी चित्र काढलं तर समजा आपण एखाद्या गावी गेलो आणि समोरच्या माणसांना आपली काहीच भाषा समजत नाही, आपल्याला एक पाण्याचा ग्लास हवा आहे, तर आपण त्या पाण्याचं ग्लासचं चित्र रेखाटलं आणि समोरच्याला दाखवलं तर तो लगेच आपल्याला पाण्याचा ग्लास देईल. म्हणजे ती एक भावना आहे. त्याच्या समोरच्याशी टॉकिंग करताना आपल्याला तिथे चित्रकला ही एक भाषा आहे. अगदी बरोबर. चित्रकला हा विषय तुमच्यासाठी आधीच आवडीचा होता की तुम्हाला वयानुसार त्याच्यात आवड निर्माण झाली? नाही, मला चित्रकला लहानपणी आवडीचा नव्हता, परंतु जसं मोठं होत गेलो तसं मला आवड निर्माण होत गेली. एक चांगला कलाकार होण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात? एक चांगला कलाकार होण्यासाठी सातत्य, रियाज. म्हणजे जसं आपण एखादा गायक असतो तो दररोज रियाज करतो, तसं चित्रकला सुद्धा विषय असा आहे की त्याने दररोज हातात पेन्सिल घेतलीच पाहिजे, तरच तो चांगला कलाकार होऊ शकतो. भविष्यात कला शिक्षणात कोणते बदल व्हावे असे तुम्हाला वाटते? कला शिक्षण काय झालं, आता कलेमध्ये म्हणजे कला शिक्षकामध्ये किंवा कलेच्या जे आपण शिकतो त्याच्यामध्ये खूप बदल होणं गरजेचं आहे. कारण आता कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा असं झालेला आहे, माझ्या मुलाला फक्त चित्र नाही तर त्याला गाता आलं पाहिजे, त्याला रांगोळी काढता आलं पाहिजे, हे सगळेच कला आले पाहिजे. म्हणून चित्रकला विषयाचा जो डिप्लोमा करतात मुलं, त्या अभ्यासक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची गरज आहे आणि मी जे आत्ता बोललो त्या सगळ्या कला त्याच्यामध्ये अंतर्भूत झाल्या पाहिजे. तुमच्या कारकिर्दीतील एखादा स्मरणीय प्रसंग सांगा. कोरोना काळामध्ये सर्व जग थांबलं होतं, सर्व लोक सगळीकडे शुकशुकाट होता आणि अशा वेळेस मी घरात बसलो होतो. पण मी असंच माझ्या 2 ते 3 कला शिक्षक मित्रांना फोन केले आणि सांगितलं, अरे आपण एक काम करू, आपल्या शाळेमध्ये माझी शाळा आपण बोलक्या भिंती करू आपण. त्यावेळेस तर लोक एकमेकासमोर येत नव्हते, कोणाला कसं एकमेकाला स्पर्श करत नव्हते आणि सगळ्यांनी मला होकार दिला आणि आम्ही 5 ते 6 जणांची टीम जवळजवळ महिनाभर माझ्या शाळेत गेलो आणि सगळ्या बोलक्या भिंती करून दाखवल्या. हा सगळ्यात संस्मरणीय किंवा आठवणीतला क्षण माझ्या आयुष्यातला. तसेच एवढे वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून काम करत आहात, तर विद्यार्थ्यांसोबत झालेला एखादा हास्यास्पद अनुभव तुम्ही सांगू शकता? काय ना, आपण चित्रकला शिक्षक असल्यामुळे कायमच फळ्यावरती एखादं चित्र द्यावं लागतं. असं एकदा मी प्राण्याचं, शेळीचं चित्र दिलं होतं, शेळीचं. आणि नंतर एक दुसऱ्या दिवशी मी सांगितलं मुलांना की मी दुसऱ्या दिवशी चित्र बघेल. तर मी मुलांनी चित्र काढले की नाही म्हणून वर्गामध्ये फिरत होतो, सगळ्यांची चित्र बघत होतो. तर एक मुलाने फक्त गवताचं चित्र काढलेलं होतं आणि मग मी त्याला पाठीवर एक जोरात धबाका दिला. तो सकाळ मारला. अरे म्हटलं, बाळ मी तुला गवत नाही काढायला लावलं, काय काढायला लावलं? म्हटलं शेळी काढायला लावली होती. त्याने सांगितलं, सर मी शेळी काढली होती पण तिने गवत खाल्लं आणि ती पळून गेली. सर, जर तुम्ही शिक्षक नसता तर तुम्ही काय असतात? मी एक समाजसेवक आणि राजकारणी, पॉलिटिशियन एकदम उत्कृष्ट असतो. नक्कीच समाजसेवक तर तुम्ही आहातच. शेवटी विद्यार्थ्यांसाठी तुमचा एखादा प्रेरणादायी संदेश?
विद्यार्थ्यांनी दररोज खूप कष्ट घेतले पाहिजे, कारण आता विद्यार्थ्यांमध्ये कष्ट घेण्याची होत उरलेली नाही. त्यांना असं वाटतं का मला कला यायला पाहिजे, मला सगळ्याच कला आले पाहिजे, मला अभ्यासातही म्हणजे सगळ्या विषयामध्ये हुशार पाहिजे, मराठीमध्ये पाहिजे, इंग्रजीमध्ये पाहिजे. परंतु अभ्यास करण्याची प्रवृत्ती मुलामध्ये नाही, तर ती अभ्यास करण्याची प्रवृत्ती मुलामध्ये वाढली पाहिजे हे मला वाटतं. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. तुमच्या प्रेरणादायी विचारांमुळे आज आम्हाला समजलं की चित्रकला ही फक्त कला नाही, तर जीवनाकडे बघण्याची एक सुंदर दृष्टी आहे. धन्यवाद सर.